नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण हिस्ट्रीच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण पुढचे समाजसुधारकांचा स्टडी करत आहोत. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. तर तुम्हाला सावरकरांचं पूर्ण नाव देखील माहीत पाहिजे, विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या वडील बंधूंबरोबर कन्फ्युज करू नका. त्यांचं नाव होतं बाबूराव सावरकर. तर 1883 ते 1966 असा त्यांचा कालावधी आहे. नाशिकचा त्यांचा जन्म आहे. त्यांना 2 भाऊ होते. मोठे होते गणेश उर्फ बाबूराव सावरकर आणि सर्वात धाकटे म्हणजे डॉक्टर नारायण. लक्षात घ्या, हे ते असे दोघं तेथे टोटल 3 भाऊ होते. म्हणजे सगळ्यात मोठे गणेश उर्फ बाबूराव, दुसरे विनायक सावरकर आणि धाकटे नारायण. राईट. पण त्याचे वडील प्लेगच्या साथीमध्ये वारले होते. त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी नाशिकला येऊन स्थायिक झाले. नंतर त्यांना टिळकांचे भक्त नाटककार अनंत बर्वे यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळे येऊन राष्ट्रभक्त त्या ठिकाणी ते एकत्र आले. तर आपल्याला माहिती स्टार्टिंग शिक्षण त्यांचं नाशिक या ठिकाणी झालं. मग ते पुढे जाऊन उच्च शिक्षणासाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये आले. त्या ठिकाणी BA कंप्लीट केलं. तुम्ही जर कधी फर्ग्युसनला गेले तर त्या ठिकाणी सावरकरांची खोली अजूनही जपून ठेवलेली आहे. दरवर्षी सावरकरांच्या जयंतीला त्या खोली उघडून त्या ठिकाणी आपल्याला ते पाहता येते. तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये BA कंप्लीट केलं आणि मुंबईला जाऊन त्यांनी LLB कंप्लीट केलं. पण त्यांना आपल्याला माहिती आहे वकील ही पदवी भेटली, पण बॅरिस्टर ही पदवी लक्षात घ्या इंग्लंडमध्येच भेटते. त्यासाठी ते लंडनला गेले. पण आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी क्रांतिकारक भरपूर होते, त्यामुळे त्यांनी क्रांतिकार्यामध्ये भाग घेतला आणि त्यांच्यावर प्रभाव होता तो म्हणजे जोसेफ मॅझिनी. लक्षात घ्या, तर जोसेफ मॅझिनी हा इटालियन क्रांतिकारक होता. त्यांचा त्याच्यावर प्रभाव होता आणि ती जोसेफ मॅझिनीने गोष्ट सांगितली होती की जो देशासाठी मरतो तो चिरंजीव होतो, म्हणजे अमर होतो, अशी मॅझिनीची श्रद्धा होती. त्यामुळे त्यांच्यावर इम्पॅक्ट पडला आणि त्याप्रमाणे त्यांना आयर्लंड आणि रशियाचे कार्यक्रमाप्रमाणे देखील काम करायची प्रेरणा भेटली. आता बघा, त्यांनी या सगळ्या कार्यातनं राष्ट्रभक्त समूह नावाची एक संस्था स्थापन केली. ती 1899 हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याचं तुम्हाला कंटेक्स्ट सांगतो. आपल्याला माहिती आहे 1897 मध्ये काय झालं, त्याच्या आसपास पुण्यामध्ये प्लेग पसरला होता आणि ते सांभाळणारा जो अधिकारी होता रँड, त्यांनी काही नीट हँडल केलं नाही. त्यामुळे त्याचा राग म्हणून चाफेकर बंधू जे आहेत त्यांनी रँडची हत्या केली आणि त्याबद्दल चाफेकर बंधूंना फाशी झाली होती. आलं लक्षात? तर असं मानलं जातं की टिळकांनी ह्या गोष्टी त्यांना प्रेरणा दिली की तुम्ही रँडची हत्या करा. पण टिळकाची त्यापुढे निर्दोष मुक्तता झाली. म्हणजे इंग्रजांचा राग टिळकांवर होता की टिळकांनीच त्यांना सांगितलं होतं, पण टिळकांविषयी तसा काय पुरावा सापडला नाही. तुम्हाला एक एक्स्ट्रा माहिती सांगतो याच्यामध्ये मी. तर चाफेकर बंधूंना फाशी झाली. त्याच्यामुळे सावरकरांच्या मनाला खूप ते आघात झाला की बिचाऱ्यांचं काही चूक नसताना पण त्यांना फाशी द्यावं लागलं. आणि त्यामुळे मग त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती किंवा युद्ध करण्याची शपथ घेतली. मग 1899 साठी सावरकर, त्र्यंबकराव म्हसकर आणि रावजी कृष्णा यांनी राष्ट्रभक्त समूह नावाची संस्था स्थापन केली. नाव पाठ करा, राष्ट्रभक्त समूह. कधी? 1899 साली. कुणी कुणी? सावरकर, म्हसकर आणि रावजी कृष्णा. नंतर लक्षात घ्या पुढची एक संस्था, त्याचं देखील नाव तुम्हाला पाठ करायचंय. राष्ट्रभक्त 1899 आणि मित्रमेळा ते लक्षात घ्या 1 जानेवारी 1900 तर नाशिक याच ठिकाणी लक्षात घ्या सावरकरांनी मित्रमेळ्याची संस्था स्थापन केली. तर क्रोनॉलॉजी पाठ करून ठेवा. राष्ट्रभक्त समूह पहिले, नंतर मित्रमेळा आहे. आणि ह्या कार्यक्रमाला म्हणजे मित्रमेळ्याच्या कार्यक्रमाला एक कवी गोविंद होते. त्यांनी त्यांना साथ दिली होती. लक्षात घ्या, त्यांच्या कविता त्याच्यामध्ये छापल्या जायच्या. तर कवित गोविंद यांच्या काव्यरचना त्याच्यामध्ये छापल्या जायच्या. हे झालं मित्रमेळा. आता अभिनव भारत बघा, हे मित्रमेळ्याचं रूपांतर त्यांनी काय केलं तर एका संस्थेमध्ये केलं, ते म्हणजे अभिनव भारत. 1904 साली हा देखील प्रश्न विचारलेला आहे की कुठल्या संस्थेचं रूपांतर अभिनव भारतमध्ये केलं, तर मित्रमेळाचं. लक्षात घ्या, म्हणजे बघा आधी राष्ट्रभक्त समूह, नंतर मित्रमेळा आणि अभिनव भारत. 1899, 1900 आणि 1904 असं क्रोनॉलॉजी आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो. त्याच्यावर रिपीट प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांचं याच्यामध्ये महत्वाचं योगदान होतं. नंतर आता अभिनव भारतचे मेन उद्दिष्ट काय, आता पाठ करत बसू नका. सिंपल गोष्ट, जर त्यांनी क्रांतिकार्यासाठी काम चालू केले तर ऑब्विसली सगळं तेच गोष्ट असणार आहे. म्हणजे परदेशातनं शस्त्र खरेदी करून आणायचे, भारतात पाठवायचे, भारतामध्ये ब्रिटिश विरुद्ध प्रचार करायचा, स्वदेशीचा पुरस्कार करायचा, परदेशी मालावर बहिष्कार टाकायचा, राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार करायचा, शक्य झालं तर गनिमी काव्याने इंग्रजांना टार्गेट करायचं, सैन्यामध्ये आणि पोलिसामध्ये आपल्या लोकांची म्हणजे गुप्त क्रांतिकारकाची भरती करायची. मग बाहेरच्या कंट्रीतल्या जे क्रांतिकारक आहेत त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करायचा, जसं की रशिया असेल, आयर्लंड असेल, इटली असेल, आणि त्यानुसार मग इंग्रजांच्या व्यक्तींवर प्रतिनिधीवर हल्ला करायचे, त्याचे शस्त्रास्त्र गोळा करायची आणि अशा प्रकारे इंग्रजांना हे राज्य सोडून द्यायला भाग पडायचं, असा त्यांचा ओव्हरऑल उद्देश होता. ते कॉमन सेन्स, हे पाठ करत बसू नका. आता त्यांनी आपल्या सदस्यांना दांडपट्टा शिकवण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली होती, म्हणजे इब्राहिम भाई.
हे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी होते, त्यांची निवृत्ती केली हे पाठ करून ठेवा. नंतर त्यांचं जे शस्त्रागार होतं लक्षात घ्या, तर कोठूर या ठिकाणी बर्वेंचा वाडा हे त्यांचं शस्त्रागार होतं, म्हणजे या ठिकाणी त्यांनी सगळे शस्त्रास्त्र ठेवलेले असायचे. हे नाव पण पाठ करून ठेवा. एमपीएससी मध्ये MCQ मध्ये हा ऑप्शन विचारलेला आहे. नंतर त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी पुण्यामध्ये विदेशी कपड्यांची होळी केली 1905 साली. आपल्याला माहिती आहे ऑलरेडी कशा झाली फाळणी झाली होती. आणि मग 7 ऑक्टोबर 1905 रोजी त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात विदेशी कपड्याच्या होळीचा कार्यक्रम घडवून आणला. त्या कार्यक्रमामध्ये टिळक उपस्थित होते, शिवराम परांजपे देखील उपस्थित होते. हे देखील पाठ करून ठेवा. हा एमपीसीने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आणि या सगळ्या कारणामुळे काय झालं, सावरकरांना फाईन झाला आणि त्यांना महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधून काढून टाकण्यात आलं. नंतर ते बॅरिस्टर बनण्यासाठी, म्हणजे LLB ते झाले होते, पण बॅरिस्टर ही पदवी घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. त्या ठिकाणी आपल्याला माहिती श्यामजी कृष्ण वर्मा यांचं इंडिया हाऊस होतं, त्या ठिकाणी त्यांना शिष्यवृत्ती भेटली आणि त्या ठिकाणी मग ते काम करू लागले. त्यासाठी त्यांना लोकमान्य टिळकांनी रिकमेंडेशन लेटर म्हणजे शिफारस पत्र दिलेलं होतं. आता बघा बाबुराव सावरकरांना अटक कशी झाली, तर अभिनव भारतमधील एका फितुरीमध्ये काय झालं, बाबुराव सावरकरांना अटक झाली. म्हणजे त्यांच्याच संस्थेमधल्या एका व्यक्तीने फितुरी केली, इंग्रजांना माहिती दिली, त्यामुळे बाबुराव सावरकरांना अटक झाली. त्यांच्या घरावर जी रेड मारली केली त्याच्यामध्ये इंग्रजांविरुद्ध त्यांना कागदपत्रे मिळाली, ती सगळी जप्त करण्यात आली, ती सगळी संपत्ती जप्त करण्यात आली आणि त्यांना 1909 साली जन्मठेपेची शिक्षा झाली होती. कधी 1909 साली. आता याचा बदला घेण्यासाठी म्हणजे काय, बाबुराव सावरकरांची शिक्षा झाली, याचा बदला घेण्यासाठी आनंद काणे नावाचा युवक होता, त्याने कलेक्टर जॅक्सन याची गोळ्या घालून हत्या केलेली आहे. कधी 21 डिसेंबर 1909. डेट पाठ करून ठेवा का तुम्हाला ही क्रॉनॉलॉजी आता विचारणार आहे बघा. कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणी केली, आनंद काणेकर. कधी केली, 1909 ला. ठीक आहे. तर कुठे केली ते देखील विचारतात. नाशिकमध्ये विजयानंद थिएटर आहे. ठीक आहे. त्या विजयानंद थिएटरमध्ये किर्लोस्कर नाटक मंडळी होती, म्हणजे कंपनी जी नाटक करायची, तर त्यांची देवल नाट्य कंपनीतर्फे शारदा ह्या नावाच्या नाटकाचा एक शो चालू होता त्या ठिकाणी. पुन्हा सांगतो, नाशिकमधील विजयानंद थिएटरमध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीच्या देवल नाट्य कंपनीतर्फे शारदा नाटकाचा शो चालू होता. त्या ठिकाणी अनंत कान्हेरे या युवकाने कलेक्टर जॅक्सनची गोळ्या घालून हत्या केली होती. ठीक आहे. त्यामुळं अनंत कान्हेरेला फाशी देण्यात आली आणि पुढे जाऊन गणू वैद्य या क्रांतिकाराला देखील पकडण्यात आलं. मग त्यांनी फितुरी केली, त्यांनी पोलिसांना माहिती दिली, त्याच्यामुळं अनेक लोकांना अटक करण्यात आली. मग पुढे जाऊन अभिनव भारतच्या त्यांच्या शाखांची माहिती पडली, जसं की पेन शाखा, नंतर कोठीचा बर्वेंचा वाडा या ठिकाणी शस्त्रागार होता आपल्याला माहिती आहे, तिकडे शस्त्रास्त्र सापडली. नंतर महाडचे शाखेमध्ये दीक्षित आणि पानवलकर हे जे त्या ठिकाणचे व्यवस्थापक होते त्यांना पकडलं. पुणे शाखेचे जे सूत्रधार होते म्हणजे ब्रह्मगिरी बुवा हे त्या ठिकाणचे नेते होते, त्यांना पकडण्यात आलं. म्हणजे काय, जे काय महाराष्ट्रभर त्यांचे वेगवेगळे शाखा होत्या त्या ठिकाणी इंग्रजांनी रेड मारली, त्या ठिकाणी शस्त्र जमा केली, त्या ठिकाणच्या लोकांना पकडलं, त्यांना वेगवेगळ्या शिक्षा दिल्या. तर सावरकरांना बघा अटक कशी झाली, तर अभिनव भारतीय सदस्य होते मदनलाल धिंगरा यांनी काय केलं, भारत मंत्र्यांचे म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट हे जे आहेत यांचे स्वीय सहाय्यक म्हणजे पर्सनल सेक्रेटरी कर्झन वायली यांची लंडनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. लक्षात घ्या, कर्झन वायली हा भारत मंत्र्याचा स्वीय सहाय्यक होता. त्याची हत्या कोणी केली, तर मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने केलेली आहे. कधी, 1 जुलै 1909 रोजी. राईट. नंतर अहमदाबाद या ठिकाणी व्हाईसरॉयवर बॉम्ब टाकण्याच्या प्रकारामध्ये त्यांचे धाकटे बंधू नारायणराव, आपण वर पाहिलं बघा 3 बंधू, त्यापैकी नारायणराव यांना देखील अटक झालेली होती. आणि सावरकर आपल्याला माहिती 1910 ला पॅरिसमध्ये गेलते, त्या ठिकाणी भिकाजी कामा यांच्याकडे राहिले. म्हणजे बघा त्यांना हे सगळ्या प्रकारामध्ये त्याची नावं येत गेली आणि त्याचे बंधू त्याच्यामध्ये अडकले होते. कुठे ना कुठं इंग्रजांनी काय केलं, त्यांची नावं या ठिकाणी टाकायचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या खटल्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला. आता तसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की नाशिकचे कलेक्टर जॅक्सनची हत्या झाली आणि या खुनासाठी जे पिस्तूल वापरलं होतं तर ते सावरकरांनीच पाठवलेल्या पिस्तुलापैकी होतं. त्यामुळे हे प्रकरण पोचलं कुठं, तर सावरकरांपर्यंत पोचलं. अशा प्रकारे इंग्रजांनी हे सगळं प्रकरण सावरकरांपर्यंत जोडलं आणि मग ते सावरकरांच्या रिलेटिव्हचा छळ करायला सुरुवात केली. असं त्यांनी ह्या कंडिशनमध्ये काय केलं की पॅरिसला राहून अटक टाळण्यापेक्षा इंग्लंडला जाऊन अटक होण्याचा धोका आपण पत्करा असं त्यांनी झालं. मग ते इंग्लंडला गेले, त्या ठिकाणी त्यांना अटक झाली 1910 रोजी. पुढे जाऊन काय झालं आपल्याला माहितीच आहे की त्यांना चौकशीसाठी भारतात नेलं जात होतं. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, ते जहाजाचं जे खाली मॅन होल असतं, कपोट होल असतं, ज्या ठिकाणी सगळं टॉयलेट वगैरे खाली पडते, त्या ठिकाणी विचार करता त्यांनी तिथून त्या ठिकाणी ते खाली समुद्रात गेले, तिथून उडी घेतली आणि ते पोहत पोहत कुठं आले, त्या मॉर्सेच्या धक्क्यावर म्हणजे त्या जवळच्या बेटावर जे काय बंदर असेल त्या ठिकाणी त्या हद्दीमध्ये आले. आणि ती हद्द लक्षात घे फ्रेंचच्या हद्दीमध्ये येत होती. पण आणि त्या ठिकाणी ते ज्यावेळेस बाहेर पडले
तर स्थानिक पोलिसांनी त्यांना हटकलं आणि ते त्यांना सांगत होते की मला इंग्रजांनी अटक केली, बेकायदेशीर अटक केली, की ते त्यांना इंग्रजी भाषेमध्ये समजावून सांगत होते. पण फ्रेंचच्या नलाशात त्या ठिकाणी इंग्रजी येत नव्हती आणि ज्यावेळेस ब्रिटिश अधिकारी त्यांना पकडायला आले, त्यावेळेस ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्या फ्रेंच अधिकाऱ्यांना फ्रेंचमध्ये सांगितलं की हे आमचे गुन्हेगार आहेत, हे पळून आलेत म्हणून. त्यामुळं त्यांना ते सुटू शकत होते, फक्त त्यांना फ्रेंच येत नव्हती. ह्या कारणामुळे ब्रिटिशांनी त्यांना पुन्हा पकडलं आणि त्यांना पुन्हा घेऊन आले ते. आणि पुढे जाऊन सावरकरांनी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालय जे आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी अपील केलं होतं. पण आपल्याला माहिती हे जे आंतरराष्ट्रीय न्यायालय वगैरे आहे ह्या ठिकाणी इंग्रजांचा दबदबा होता, त्यामुळे त्या ठिकाणची त्यांची अपील देखील ती फेटाळली गेली आणि मग सावरकरांना नाशिक या ठिकाणी आणलं. त्याच्यावर खटला भरण्यात आला. 1910 साली 24 डिसेंबर 1910 साली त्यांना 25 वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याची सगळी संपत्ती जप्त करण्यात आली आणि जॅक्सनची हत्या केली हा त्यांचा दुसरा आरोप ठेवला गेला. त्यांना अजून 25 वर्षाची जन्मठेपेची शिक्षा झाली. अशा प्रकारे त्यांना टोटल 50 वर्षाची शिक्षा ठरवून त्यांना अंदमानचा काळ्या पाण्याची शिक्षा झाली. अंदमानच्या शिक्षाला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणले जाते, कारण त्या ठिकाणचं पाणी काळे. लक्षात घ्या, काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांचं एक कादंबरी पण आहे काळे पाणी नावाची. ठीक आहे. तर त्या ठिकाणी त्यांना खूप सारे हाल अपेक्षा सहन करावं लागल्या. म्हणजे काथ्या वळणं, चिलका कुटणं, कोल फिरवायचा, असे बरोबर कष्टाची कामं त्यांना करावं लागायची. त्यामुळे त्यांचं तब्येत देखील खालावली. त्या ठिकाणी त्यांनी ते ऑलरेडी स्वतः साहित्यिक होते, कवी होते. त्या ठिकाणी कमला नावाचं एक दीर्घ काव्य रचलं. राईट. त्या ठिकाणी त्यांनी आपलं काम थांबवलं नाही. त्यांनी ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या चालूच ठेवल्या होत्या. ठीक आहे. त्यांना पुस्तकं वगैरे वाटण्याची परवानगी भेटत होती. तर त्या ठिकाणी देखील त्यांनी त्याच्या मागण्या चालूच ठेवल्या. त्यांनी पुस्तकाचे वाचन केलं आणि त्यांच्याबरोबर जे बाकी बंदी होते त्यांच्याबद्दल देखील त्यांनी अभ्यासाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण केली होती. मेन म्हणजे त्यांना हिंदीचा अभिमान होता. त्यांचं म्हणणं होतं की हिंदी राष्ट्रभाषा व्हावी. आलं लक्षात. त्यांचं असं नाही की बाकीच्या भाषा शिकायला नाही, बाकीच्या भाषा पण शिकायच्या, पण हिंदी राष्ट्रभाषा झालेली पाहिजे. आता अंदमान त्याची सुटका झाली बघा कशी. तर विठ्ठलभाई पटेल आणि रंगासाहेब अय्यंगार यांच्या मदतीने 1921 साली सावरकरांना अंदमानमधून भारतामध्ये आणलं आणि त्यांना कुठे ठेवलं, तर रत्नागिरीच्या तुरुंगामध्ये ठेवलं. ठीक आहे. नंतर पुढे जाऊन 6 जानेवारी 1924 ला त्यांची 2 अटी त्यांच्या समोर इंग्रजांनी ठेवल्या. 2 अटीवर त्यांची सुटका झाली होती. ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थानबद्ध राहतील, म्हणजे त्यांना कुठेही फिरवायची परवानगी नाही. ते होम अरेस्ट मधून राहतील, त्याला आपण म्हणतो स्थानबद्ध. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5 वर्ष, पुढची 5 वर्ष ते कुठल्याही राजकारणामध्ये सहभागी राहणार नाहीत किंवा होणार नाहीत. या 2 अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. राईट. अशा प्रकारचे जवळपास 13.5 वर्ष ते रत्नागिरीमध्ये राहत होते. आता रत्नागिरीमध्ये राहताना त्यांनी काय केलं, आता असं राजकारण करायचं नाही. मग त्यांनी त्यांचा मोर्चा चढवला, ते म्हणजे हिंदू महासभेकडं. तर त्याचा हिंदू महासभेशी संबंध आला. मग त्यांनी काय केलं, अस्पृश्यता निवारणाची कामं असतील, नंतर धर्मांतर करून दुसऱ्या धर्माचे व्यक्ती गेलेले असतील त्यांना पुन्हा शुद्धी करून आपल्या धर्मामध्ये घेणं, भाषा शुद्धी करणं, लिपी शुद्धी करणं, अशा चळवळी त्यांनी चालू केल्या. नंतर त्यांनी भागोजी शेटकीर हे जे रत्नागिरीला एक व्यक्ती होते, दानशूर व्यक्तिमत्व होतं. ठीक आहे. त्यांच्याकडनं त्यांनी पतित पावन मंदिर बांधलं, जे की सगळ्या हिंदूंसाठी, त्याच्यामध्ये अस्पृश्य देखील आले, तर सगळ्यांच्यासाठी खुलं असलेलं मंदिर बांधलं. आणि त्यांनी स्वतः सांगितलं, त्यांनी अस्पृश्यांना सगळ्या मंदिरात प्रवेश द्या. त्यांनी स्वतः अखिल हिंदू गणपती स्थापन करून त्याचा उत्सव केला आणि त्या गणपतीची पूजा एका सफाई कामगाराच्या हस्ते करून दाखवलं की अस्पृश्यता नष्ट झालेली पाहिजे. आणि जे दुसऱ्या धर्मामध्ये गेलेले आहेत त्यांना पुन्हा हिंदूमध्ये पूर्ण घेऊन त्यांचे लग्न हिंदू समाजात लावून घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला होता. आता बघा, त्यांची बिनशर्त मुक्तता कधी झाली, तर सावरकरांची आता आता त्यांनी तसेच एक राजकारणामध्ये बाहेर पडलेत बऱ्यापैकी, बरं का. तर त्यांच्या मग ह्या सगळ्या कारणामुळं इंग्रजांनी त्यांची 1937 साली बिनशर्त मुक्तता करण्यात आली. आणि आपल्याला माहिती 1937 साली काँग्रेस हे सरकार आलं. त्यामुळं जामनादास मंत्रिमंडळ होतं, त्या कुपर जामनादास मंत्रिमंडळ होतं, त्यांनी त्याच्यावरची बंदी उठवली. ते हिंदू महासभेत गेले. त्यांनी 1937 साली हिंदू महासभेचे अध्यक्षपद म्हणून देखील भूषवलं आहे. हे पाठ करून विचारलेलं आहे. ठीक आहे. आता सावरकर ॲज अ हिंदू महासभेचं काम करत असताना त्यांनी निःशस्त्र प्रतिकाराचे 2 लढे दिले. एक दिला म्हणजे भागनगरचा आणि दुसरा भागलपूरचा. तर भागनगर लक्षात घ्या, हा निजामाच्या हत्याच्या विरोधात होतं, कारण का भागनगर हे निजामाच्या अंडरीत होतं आणि त्या ठिकाणी निजाम हा हिंदूंवर अत्याचार करायचा. त्यामुळं त्यांचं म्हणणं होतं की निजामाच्या अत्याचारानं कुठेतरी आपण लगाम घातला पाहिजे. राईट. तर निजामाच्या कायदेमंडळामध्ये जिथे हिंदूंना पुरी शून्य जागा होती, तिथे 50% जागा निजामाला द्याव्या लागल्या. ठीक आहे. आणि भागलपूरचा सत्याग्रह इंग्रजांविरुद्ध, म्हणजे पहिला होता भागनगरचा, तो निजामाविरुद्ध. त्या ठिकाणी त्या जागा त्यांनी मिळवून टाकल्या. कोणासाठी? राईट. हिंदूंसाठी. आणि दुसरा उठाव जो त्यांनी केला तो म्हणजे भागलपूरचा. राईट. तो इंग्रजांविरुद्ध होता. त्यांचं म्हणणं होतं की
अखंड आणि एकात्म हिंदुस्थान ही त्यांची ठाम भूमिका होती. आपण बघतो ना बघा आता आजकाल बीजेपीची भूमिका आजकाल महाराष्ट्र पहिल्यापासून आहे अखंड भारत. तरी तुम्ही भूमिका पाहिली असेल तशी पाहिलं ती सावरकरांची भूमिका लक्षात घ्या अखंड भारत. ठीक आहे, त्यांना पूर्ण भारत एकत्र पाहिजे म्हणजे पाकिस्तानचा पार्ट, भारत आणि बांगलादेशचा पार्ट हे टोटल मिळून आपण काय म्हणतो अखंड भारत म्हणतो. आणि हीच भूमिका त्यांनी क्रिस मिशन समोर देखील मांडली होती. त्याचं म्हणणं होतं की भारताचे तुकडा आम्हाला नको आहे, आम्हाला पूर्ण भारत पाहिजे. ज्यावेळेस भारतात स्वतंत्र झाला त्याचा आनंद देखील झाला, पण त्यांना थोडंसं दुःख देखील झालं, कारण का देशाची फाळणी झाली त्यांना मान्य नव्हतं. राईट. नंतर पुढे जाऊन दिल्ली आणि महात्मा गांधीची हत्या. आपल्याला माहिती आहे महात्मा गांधीची हत्या गोडसे यांनी केली होती, नथुराम गोडसे यांनी केली होती. पण त्या खटल्यामध्ये असं म्हणलं गेलं की सावरकरांची त्या ठिकाणी प्रेरणा होती, त्यामुळे सावरकरांना देखील अटक झाली आणि त्यांची चौकशी करण्यात आली. पण त्याच्यामध्ये काय प्रूफ सापडलं नाही, त्याच्यामुळे त्यांची निर्दोष म्हणून मुक्तता करण्यात आली. अशा प्रकारे आहे. त्यामुळे तुम्ही आता पाहत असाल की काँग्रेस हे कायम सावरकरांवर टीका करत असतं. काँग्रेस सावरकरांचा जवळपास 36 आकडा आहे आणि बीजेपी हे सावरकरांना सपोर्ट करते, असं सध्या पॉलिटिकल आहे. तर तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही ते करंट अफेअर वाचत असाल तर घटना समितीमध्ये असताना त्यांनी 3 सूचना केल्या त्या 1951 मध्ये. ते म्हणजे भाषा देशाचं नाव भारत ठेवावे. राईट. तेव्हा आपल्याला ते पाहिजे असेल की इंडिया दॅट इज भारत असं तुम्हाला आपल्या राज्यघटनेमध्ये दिसेल. भारत हे नाव ठेवावे. नंतर हिंदी राष्ट्रभाषा असावी असं त्यांचं म्हणणं होतं आणि नागरी लिपी ही राष्ट्रलिपी करावी असं त्यांनी 3 सूचना केल्या होत्या. ठीक आहे. भारत नाव, हिंदी राष्ट्रभाषा आणि नागरी लिपी राष्ट्रलिपी असं त्यांनी सूचना केलेल्या होत्या. नंतर पुढे जाऊन त्यांनी जी अभिनव भारत संघटना स्थापन केली होती 1904 साली, पुढे जाऊन त्याचा एंड केला कधी 1952 साली पुण्यामध्ये त्याचा एंड करण्यात आला. 1966 साली त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांनी प्रायोपवेशन करून जीवनाचा अंत्य करण्यात ठरवलं. प्रायोपवेशन म्हणजे काय, तर थोडक्यामध्ये एखादी व्यक्ती लक्षात घ्या काय करते, स्वतःहून कुठलंही अन्न पाणी न घेता, कुठलेही उपचार न घेता जर त्याच कंडिशनमध्ये राहत असेल आणि त्यांची जर नॅचरल डेथ असेल त्याला म्हणतात प्रायोपवेशन. राईट. तुम्ही जैन धर्मामध्ये संथरा नावाचा प्रकार ऐकला असेल, बरोबर का. त्या प्रकारे एक प्रायोपवेशन असतं. अशा पद्धतीने त्यांनी जीवनाचा अंत करण्याचं ठरवलं. मुंबई या ठिकाणी त्यांचा देहावसन झालेला आहे. आता त्यांनी लिहिलेले ग्रंथ तुम्हाला मी सांगितलं की साहित्यिक होते. राईट. तर त्यांचं हिंदुत्व हा मूळ ग्रंथ इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये अनुवाद आणि माझे जन्मठेप यांनी ग्रंथ त्यांनी रत्नागिरी या ठिकाणी असताना लिहिलेले आहेत. ठीक आहे. नंतर एक त्यांनी कविता लिहिली त्यांची खूप फेमस आहे, तुम्ही शाळेमध्ये शिकले असाल, सागरा प्राण तळमळला. म्हणजे काय, अंदमानमध्ये असताना त्यांनी कविता लिहिली की त्यांचा प्राण कसा तळमळला, ते सागराला सांगतायत की मला माझ्या भारत मातेला भेटायला मला परत जायचंय. अशी त्यांची कविता आहे, सागरा प्राण तळमळला. नंतर रानफुले नावाचा त्यांचा एक काव्यसंग्रह आहे. कमला हे त्यांचं खंडकाव्य आहे. काही स्फुट काव्य असं त्यांचं महत्वाचं आहे. नंतर सावरकरांची कविता नावाची त्यांची कविता नंतर संकलित करण्यात आली. आता त्यांचं आत्मचरित्र बघा कुठले, माझे जन्मठेप पाठच करून ठेवा, नंतर माझ्या आठवणी, शत्रूच्या शिबिरात, ही सगळी त्यांची ग्रंथसंपदा एमपीसी कायम विचारते, हे तुम्हाला सगळे पाठ पाहिजेत. म्हणजे माझे जन्मठेप, काळे पाणी, सावरकरांची कविता, सागरा प्राण तळमळला, रानफुले, कमला ही महत्वाचे नाव. नंतर भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पानं. म्हणजे काय, त्यांनी सांगितले की भारताच्या इतिहासामध्ये 6 सोनेरी पानं कुठले. सोनेरी पानं म्हणजे काय लक्षात घ्या, कालखंड. भारताच्या ओव्हरऑल हिस्ट्रीमध्ये आतापर्यंत असे कुठले 6 कालखंड आहेत त्यासाठी त्यांनी वेगळं पुस्तक लिहिलेलं आहे. नंतर शत्रूच्या शिबिरात एक पुस्तक लिहिलंय. नंतर मला काय, त्याचे एक त्यांचं फेमस पुस्तक कशावर आहे, आपण हिस्ट्रीमध्ये बघतो बघा, खाली खाली केरळमध्ये मलबार आहे, मलबारमध्ये मोपल्यांचं बंड झालं, तर त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं मला काय त्याचे मला त्याचे काय मलबारमधील मोपल्यांचे बंड हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि काळे पाणी हे पुस्तक देखील त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता त्यांनी नाटककार देखील होते. त्यांनी नाटक कुठले कुठे लिहिलेत, उशाप, संन्यस्त खडक, नंतर उत्तर क्रिया हे त्यांनी लिहिलेले नाटक आहे. आणि जातीच्छेदक निबंध हे देखील त्यांचा निबंध आहे. म्हणजे उशाप, संन्यस्त खडक आणि उत्तर क्रिया आणि जातीच्छेदक निबंध. इंग्रजीमध्ये देखील त्यांनी पुस्तकं लिहिलेली, जसं की वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स, आपल्याला म्हणजे 1857 त्यांनी पहिले स्वातंत्र्य युद्ध असं म्हटलेलं होतं, त्याच्यावर देखील एमपीएससी प्रश्न विचारलेला आहे. नंतर हिंदू पद पादशाही पुस्तक लिहिलंय. नंतर हिंदू राष्ट्र दर्शन पुस्तक लिहिलंय. हिस्टॉरिक स्टेटमेंट पुस्तक लिहिलंय. लेटर्स फ्रॉम अंदमान हे त्यांनी लिहिलेलं आहे. नंतर त्यांनी श्रद्धानंद नावाने पत्र लिहिलेलं आहे. नंतर त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील भूषवलेलं आहे. मुंबई या ठिकाणी 1838 मध्ये झालेलं अधिवेशन लक्षात ठेवा. नंतर त्यांनी भाषाशुद्धीचं महत्व सांगितलं, लिपीशुद्धीचं महत्व सांगितलं. ते काय बोलले त्या ठिकाणी, लेखण्या मोडान बंदूक हातात घ्या. म्हणजे काय, लेखण्याने जास्तीत जास्त काय होईल, तुमचे विचार पण बंद होतील. त्याचं म्हणणं होतं की भारताला स्वतंत्र करायचं असेल तुम्ही लेखण्या नाही तर बंदूक हातात घ्या, असं त्यांनी
त्यावेळेस सांगितलं होतं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद असताना. नंतर 1943 साली नाट्य शताब्दी महोत्सव झाला, त्या ठिकाणी देखील ते अध्यक्ष होते. नागपूर विद्यापीठाने त्यांना डी.लिट ही पदवी दिलेली आहे. ठीक आहे. नंतर पुढे जाऊन सावरकरांचा विचार बघा. हिंदू पदपातशाहीच्या मध्ये ते काय सांगतात की आपण हिंदू लोक हे हिंदू हे 16 आणि देशभक्तीमध्ये आणि सार्वजनिक हितकारी सद्गुणामध्ये इंग्रजांच्या मानाने आपण कमी पडतो. म्हणजे काय, आपण इंग्रजांच्या मानाने कमी पडले कशामध्ये, देशभक्तीमध्ये आणि सार्वजनिक हित करण्यामध्ये आपण इंग्रजांच्या मानाने कमी पडतो असं त्यांचं म्हणणं होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की 1857 उठावाला त्यांनी पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हटलेलं आहे, त्याचं ते पुस्तक देखील आहे. आणि व्हॅलेंटाईन चिरल नावाचे एक इंग्रजी व्यक्ती लक्षात घ्या, त्यांनी ह्या पुस्तकाला एक्सक्लुझिव्ह मटेरियल म्हटलं. एक्सक्लुझिव्ह म्हणजे ज्वालाग्या मटेरियल. असं मटेरियल जर कोणी वाचलं तर कोणाची आग इंग्रजांच्या विरुद्ध पेटेल. म्हणून त्याचं म्हणणं होतं की अशा पुस्तकांवर, अशा ज्वालाग्राही मटेरियलवर बंदी घातली पाहिजे असं यांचं म्हटलं होतं. कोणाचं, व्हॅलेंटाईन चिरल. आणि ह्याच व्हॅलेंटाईन चिरल यांनी लोकमान्य टिळक यांना एक पदवी दिली होती बघा, काय, भारतीय असंतोषाचे जनक असं त्यांना म्हटलं होतं. हा देखील प्रश्न एमपीसीने विचारलेला आहे. या ठिकाणी लिंक आली तुम्हाला मी सांगतोय. नंतर सावरकरांचं म्हणणं होतं की अहिंसा. आता बघा त्यांचा गांधीजींना विरोध कशामुळे होता, गांधी म्हणायचे की अहिंसा अहिंसा, सगळीकडे आपण अहिंसा वापरली पाहिजे. सावरकर काय म्हटले, अहिंसा हा चांगला गुण आहे, मान्य करतो मी, पण जर तुम्ही सगळीकडे 100% अहिंसा वापरत असाल, तुम्ही एक काय करत आहात, तुम्ही एक प्रकारे इलिगली वागत आहात किंवा अनइथिकली वागत आहात असं सावरकरांचं म्हणणं होतं. राईट. ते म्हणतात की आम्ही अहिंसेला मान्य करतो पण 100% अहिंसा आम्हाला मान्य नाही, त्यामुळे आम्ही जास्त प्रॅक्टिकल राहून विचार केला पाहिजे, आयडियलिस्ट नव्हे, प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. नंतर त्यांनी समाजाचं सैनिकीकरण म्हणजे काय, मिलिटरलायझेशन करायला त्यांनी पाठिंबा दिलता, औद्योगिकरण करायला पाठिंबा दिलता, जेणेकरून समाजामध्ये शिस्त येईल आणि लोकांमध्ये औद्योगिकरण झालं की काय होईल, देशाची प्रगती होईल असं त्यांचं म्हणणं होतं. नंतर त्यांनी हिंदुत्वाच्या संकल्पनेमध्ये कशाला फोकस केलाय, राष्ट्र, हिंदू राष्ट्र. नंतर वंश म्हणजे ओव्हरऑल हिंदू वंश आणि संस्कृती असं त्यांनी त्याच्यावर भर दिलेला आहे. त्यांचं म्हणणं होतं की हिंदुत्व म्हणजे फक्त धर्म नाहीये, हिंदुत्व म्हणजे सामाजिक परंपरा आहेत, राजकीय गोष्टी आहेत, नैतिक परंपरा आहेत, आर्थिक गोष्टी आहेत, सांस्कृतिक घटक आहे, या सगळ्यांचा समावेश हिंदुत्वामध्ये होतो. आणि स्वातंत्र्य जे आहे ते अखंड हिंदुस्थानच्या स्वरूपामध्ये पाहिजे, आम्हाला तुकड्या तुकड्यामध्ये स्वातंत्र्य नको. आणि त्यांचं म्हणणं की हिंदू भाषेला तुम्ही हिंदुस्थानी म्हणा. नंतर त्यांनी अस्पृश्यांचा उद्धार केलेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं की आपण जातीभेद पाळायला नको, अस्पृश्यांचा उद्धार केलेला पाहिजे. त्यासाठी त्यांनी सात स्वदेशी शृंखला असं त्यांनी जाती व्यवस्थेचे वर्णन केले. कसं, 7 अशा वेगवेगळ्या साखळ्या आहेत असं त्यांनी जाती व्यवस्थेचे वर्णन केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी ह्या 7 बेड्या, त्या 7 शृंखला मोडणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यासाठी त्यांनी कुठल्या बेड्या आहेत बघा, वेदोक्त बंदी म्हणजे वेद एक वेद दुसऱ्या ठिकाणी वापरायला असेल बंदी, ती पहिली बंदी मोडायची. व्यवसाय बंदी म्हणजे एका जातीच्या व्यक्तीने दुसरा व्यवसाय करायचा नाही, ही बंदी मोडायची. रोटी बिटी बंदी, राईट, म्हणजे अस्पृश्याची रोटी वरच्या व्यक्तीने खायची नाही, ही बंदी मोडायची. सिद्धू बंदी म्हणजे पुढचे काय बघा, तुम्हाला 7 नद्या पार करायला बंदी होती किंवा समुद्र पर्यटन करायला बंदी होती, ती बंदी आपल्याला काढायची. नंतर बेटी बंदी म्हणजे काय, एका जातीची मुलगी दुसऱ्या जातीमध्ये द्यायची नाही, म्हणजे काय आपल्याकडं इंटरकास्ट विवाह ह्या गोष्टीला त्यास परवानगी नव्हती, ती बंदी मोडायची होती. नंतर शुद्धीबंदी. शुद्धीबंदी म्हणजे काय, एखादी व्यक्ती धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये गेली तर ते बाटते, तर त्याला पुन्हा परत घ्यायला हवं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि स्पर्शबंदी म्हणजे काय, थोडक्यात अस्पृश्यता. असं त्यांनी वेगवेगळ्या ह्या 7 बेड्या मोडायला सांगितलं आहेत. हे कॉमन सेन्स आहे, पाठकार्य घडणं नाही. वेदोक्त बंदी, व्यवसाय बंदी, रोटी बंदी, बेटी बंदी, सिंधू बंदी, शुद्धी बंदी, स्पर्शबंदी अशा वेगवेगळ्या 7 बेड्या तुम्ही लॉजिकली लक्षात ठेवू शकता. अशा प्रकारे आपला हा चॅप्टर आहे सावरकर, स्वातंत्र्य सावरकर, अशा प्रकारे आपण कंप्लीट केलेला आहे. तर मी त्याचं ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन सांगितलं. सुरुवात त्यांची क्रांतिकारक म्हणून झालेली आहे, नंतर ते अंडरग्राऊंड होते, नंतर त्यांनी हिंदू धर्मासाठी आणि हिंदू संस्कृतीसाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आणि त्यांचे ग्रंथ पण बऱ्यापैकी तशा प्रकारे आहेत. तर या ठिकाणी हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.